तर राम राम शेतकरी मित्रांनो, मी तुमचा लाडका आप्पा म्हणजे सतीश गाणार आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आता आपण कपाशीच्या वावरात, हे बघा तुम्ही कपाशी केवढली झालेली आहे, पूर्ण 1.5 एकरचा प्लॉट आहे आपला। हे बघा मागं दिसतं तिकडं, पूर्ण आपण आज काय करणार आहे, हे पूर्ण जे शेंडे आहेत का आता एवढे उंच झाले ना आता, तर पूर्ण असे शेंडे अशी कट करणार आहे डायरेक्ट। आणि शेंडे कट केल्याचे फायदे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, तर हे बघा आता याचा शेंडा कट केलेला आहे पप्पानी। हे बघा तुम्हाला दाखवतो, जुना शेंडा आहे, तुम्हाला नावाचे का, हे बघा जुना शेंडा कट केलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता याला किती कायरे लागलेले आहेत। हे बघा खाली ज्या फळ फांद्या असतात ना ह्या, हे बघा याला पूर्ण याला पात्या लागतात डायरेक्ट। हे बघा भयान असे एक नंबर कायरे लागलेले आहेत त्याला। हे बघा इथे खाली पूर्ण ज्या फांद्या आहे का त्याला 5-5, 10-10 कैरे लागलेले आहे डायरेक्ट। हे बघा विषय नाही, खाली पण बघा तुम्ही इकडं, हे बघा तिकडं ज्यान शेंडे कट केलेले का तुम्हाला ते पण दाखवतो। आणि हे बघा शेंडे कट केलेले का, असे आपण शेंडे कट केल्याचे फायदे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मी। 15 दिवसांनी किती कैरे लागणार आहेत तेव्हा व्हिडिओ टाकेन मी। हे बघा असं पूर्ण फक्त हाताने असं जे वरचं शेंडा आहे का, हे असं कट करून घ्यायचं फक्त पूर्ण याला। आणि आमच्या अगोदरच खूप पाते ते लागलेले आहेत, त्याला दाखवतो तुम्हाला। हे बघा इकडं खूप असा एक नंबर पाते लागलेले आहेत। हे बघा मला दाखवतो, हे बघा पाते कैऱ्या लागलेले, कैऱ्या कमी पण पाते खूप लागलेले त्याला। हे बघा आणि आता जेव्हा आपण ह्याचे शेंडे खुडून असे, तर तेव्हा त्याला दुपटीन डायरेक्ट पाते काय लागणार आहे, तुम्हाला दाखवतो तिकडं। हे इकडं आहे बघा। तर मी आज पाते खुडण्यासाठी आलतो, एक सरी कंप्लीट केलेली आहे मी। आणि पप्पांनी थोडे खुडले होते 5-6 झाडांचे अगोदर, त्यांना तुम्हाला कैऱ्या दाखवतो मी कसे। हे बघा एक मिनटं, याचे पप्पांना एक 8-10 दिवस झाले तेव्हा याचे शेंडे खुडले होते। हे बघा शेंडा खुडलेला आहे, पाते बघा त्याला किती तुम्ही लागलेले, प्रत्येक फांदीला 5-7 कैरे लागलेले प्रत्येक फांदीला। हे बघा खाली पण आहे भरपूर कैरे लागलेले त्याला। आणि हे बी बघा प्रत्येक फांदीला बघा, हे बघा फांदीला इकडून पण सगळ्या जेवढ्या फांद्या निघल्या ते पूर्णपणे त्याला शेंडे खुडल्यामुळे हे शेंड्याचे फायदे आहे। आणि हे बघा पूर्ण कैरे लागले पूर्ण, आता वर शेंड्यापर्यंत जेवढ्या फांद्या लांबतील जेवढ्या रुंद होतील ना, तेवढ्या पूर्ण फांद्याला, जेवढ्या फांद्या रुंदतील तेवढ्या पूर्ण फांद्याला त्याला हे लागणार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता खूप असे भयानक पाते लागलेले, कपाशी पण खूप डोक्याच्या वरती गेलेले। असे शेंडे खुडण्याचे फायदे तुम्ही पण तुमच्या कपाशीचे शेंडे खुडा, तुम्हाला दाखवतो इकडं। इथं खुडलेले जेवढं झाड मोठं तेवढं पातेन कैऱ्या खूप असणार त्याला। हे बघा ह्या झाडाचे पण खुडलेले पप्पानी 8 दिवसापूर्वीच। हे बघा पाते बघू शकता तुम्ही, प्रत्येक फांदीला पातेन कैऱ्या खूप लागलेले। हे बघा जेवढे पानं आहेत का तेवढ्या कैऱ्या लागलेल्या आहेत त्याला। हे बघा पाण्यापेक्षा कमी म्हणता येईल तरी पण काही अडचण आहे तरी पण। हे बघा इथं पण खुडलेले आहेत, शिकुडामुळे चालताना खुडले होते पप्पांनी ते। हे बघा उन्हामुळे तुम्हाला एक क्लिअर दिसत नसेल, पण एक नंबर असे त्याला पाते लागले, प्रत्येक फांदीला पाते लागलेले आहेत। हे असे पाते खोडायचे, फक्त काय करायचं माहिती आहे का, वरचा शेंडा आहे किंवा असं वरचा असं आडवा करायचा, दाखाने कट करून टाकायचं डायरेक्ट असं बोटाने, असं सहजपणे खुडतो तो डायरेक्ट। आणि तुम्ही तुमचे कपाशीचे पाते खोडल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की किती फायदा होतो ही शेंडे खोडण्याची। कपाशी फक्त अशी इतकी पाहिजे समजा मोठली 5-6 फुटापर्यंत कपाशी गेली, जास्त वाढत असली तर लगेच असे शेंडे कट करून घ्यायचे। आणि मग नंतर 8-10 दिवसांनी बघा किती पाते खायला लागलेलं असेल तिला। आणि मला कमेंटमध्ये सांगा का फायदा झाला की नाही झाला ते पण सांगा। आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा। तर आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर मला कमेंटमध्ये सांगा। चला धन्यवाद मित्रांनो।